जाती आणि जमातीतील प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी जानेवारी अखेरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलंय। अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे सन 2018 आणि 19 आणि 23 आणि 24 या कालावधीत शिष्यवृत्ती फ्रीशिप योजनेअंतर्गत प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्याचा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामार्फत ऑनलाईन, ऑफलाईन 31 जानेवारी 2025 पर्यंत अटी शर्तीचं पालन करून करावं, अशी माहिती एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्पाचे अधिकारी सागर ननवरे यांनी दिली आहे। अटी शर्ती आधार नोंदणी न केल्यानं महा-डीपीटी प्रणालीवर अर्ज नामंजूर झालेत, त्याचं आधार प्रमाणपत्र सादर करून ऑफलाईन अर्ज सादर करता येणार आहे। ऑनलाईन अर्ज केलाय, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे महा-डीपीटी ॲडमिनकडून अर्ज नामंजूर झालेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म शासनानं वेळोवेळी निर्गमित केलेल्या निकषांमध्ये बसत नसल्यानं महाविद्यालय स्तरांवरून अशा विद्यार्थ्यांना ऑफलाईन अर्ज सादर करता येणार नाही। जे विद्यार्थी कारणामुळं महा-डीपीटी प्रणालीवर अर्ज भरू शकले नाहीत अथवा अर्जाची नोंदणी करूनही ज्यांचे अर्ज मंजूर झाले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येतील। सदर प्रकरणी विद्यार्थ्यांनी नमूद केलेली कारणमीमांसा समर्पक असल्यानंतरच शिष्यवृत्ती देय ठरणार आहे आणि याबाबतचा अंतिम निर्णय हा शासनाचा असणार आहे। ऑफलाईन अर्ज सादर करताना महा-डीपीटी पोर्टलवरून लागू असलेले सर्वच निकष संबंधित विद्यार्थ्यांना लागू राहतील। त्याचप्रमाणे आवश्यक ती कागदपत्र नोंदवणं आवश्यक आहे। ज्या अभ्यासक्रमाचं मॅपिंग आणि त्या शैक्षणिक वृत्त्याची महा-डीपीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती करण्यात आलेली आहे, अभ्यासक्रम अर्जासाठी लागू राहील। महा-डीपीटी प्रणालीवर त्या शैक्षणिक वर्षात मॅपिंग न झालेल्या अभ्यासक्रमाची फ्रीशिपच्या ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या अर्जाचा यामध्ये विचार केला जाणार नाही। एकाच विद्यार्थ्याचे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज सादर होणार नाहीत याची दक्षता घ्यावी। सन 2018 ते 19 आणि 23 ते 24 या वर्षात महा-डीपीटी प्रणालीवर नोंदणीकृत अर्जाची मंजुरी करण्यास अडचणी आल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज सादर करून शिष्यवृत्ती देण्यामागे केवळ होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हा उद्देश समोर ठेवून ही कार्यप्रणाली सुरू करण्यात आली आहे। ऑफलाईन मान्यतेकरिता प्राप्त होणाऱ्या अर्जाच्या प्रकरणी ऑनलाईन शिष्यवृत्ती फ्रीशिप देण्यात आलेली नाही। शिष्यवृत्ती दुबार अदा करण्यात आल्याचं निदर्शनास आल्यास सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाचे प्राचार्यांची राहणार आहे। ऑफलाईन शिष्यवृत्ती संदर्भात अधिक माहितीसाठी कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी सरतापे WY भ्रमणध्वनी क्रमांक 8668 77 42 54 यांच्याशी संपर्क करावा। कार्यालयाचा पत्ता प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर, BSNL इमारत, संगमेश्वर महाविद्यालयासमोर 7 रस्ता, सोलापूर, पिनकोड क्रमांक 413001।